मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो यूट्यूबने काहीसा क्रायटेरिया चेंज केल्यामुळं खांडवे पाटील नावाचं जे मेन यूट्यूब चॅनल आहे ते चॅनल आपलं डिमॉनिटाइज झालं आहे। त्याचमुळं खांडवे पाटील 2.0 हे नवीन यूट्यूब चॅनल आपण क्रिएट केलं आणि या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण संपूर्ण योजनेसंदर्भातच व्हिडिओ टाकणार आहोत। त्यामुळं तुम्ही त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब केला आहे आणि त्या चॅनलला सुद्धा नक्कीच चांगला फॉलो तुम्ही दिला आहे। त्याच मित्रांनो तुम्हाला पुन्हा एक नवीन विनंती आहे की हे खांडवे पाटील 2.0 नावाचं जे नवीन आपलं YouTube चॅनल आहे मित्रांनो या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून अशाच प्रकारे तुम्ही नक्की फॉलो द्या। आणि मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर शेती संबंधित योजना अशा बरेच योजनेचे व्हिडिओ आपण आता टाकणार आहोत। त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलं असेल आणि बांधकाम कामगार योजनेमधून बऱ्याच कामगारांना चांगल्या प्रमाणात मित्रांनो लाभ सुद्धा दिला जातो। परंतु मित्रांनो महाराष्ट्रभर झालं काय की बऱ्याच कामगारांचा तालुका बदल झालेला आहे। तर मग आता त्यांना रिन्युअल अर्ज जर करायचा असेल किंवा त्यांना शैक्षणिक क्लेम किंवा इतर कोणता क्लेम जर भरायचा असेल तर त्यांचे अर्ज डायरेक्ट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिजेक्ट सुद्धा केल्या जात आहेत। तर मग आता यावर सोल्युशन कसं निघेल? बऱ्याच कामगारांनी कामगार ऑफिसमध्ये जाऊन विचारणा सुद्धा केली की सर आमचे अर्ज रिजेक्ट का होत आहे। तर मग आता त्यांचा तालुका बदल झाल्यामुळं त्याचे अर्ज हे मोठ्या प्रमाणात रिजेक्ट केल्या जात आहेत। तर मग आता यावर सोल्युशन म्हणून उपाय म्हणून काय उपाययोजना करायच्या आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट माहिती पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओ तुम्ही आपल्या या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि नवीनच आहेत तर त्यामुळे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी। तर मित्रांनो आता झालं काय की एका जिल्ह्यामध्ये जवळपास 12-13 तालुके असतात। तर मग आता काही कामगार आपल्या गावाहून दुसऱ्या तालुक्यामध्ये कामासाठी गेले असल्यास त्या लोकांनी काय केलं तिथली ग्रामपंचायत असेल किंवा गव्हर्नमेंट इंजिनियर असेल किंवा ठेकेदार असेल जो 90 दिवसाचा फॉर्मेट आहे या फॉर्मेटवर त्यांनी त्यांचा सही शिक्का त्या ठिकाणी घेतला। तर मग आता सही शिक्का तर घेतलाच परंतु या अगोदर कामगारांची संख्या कमी होती। कामगार ऑफिस कल्याणकारी मंडळावर लोड सुद्धा कमी होता त्यामुळे त्यांचे अर्ज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंजूर सुद्धा करण्यात आले आहेत आणि त्यांना आतापर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ सुद्धा मिळत गेला। परंतु कामगारांची संख्या आता जास्त झाल्यामुळं त्याचबरोबर बोगस नोंदणी झाल्यामुळं कामगार कल्याणकारी मंडळावर मोठा भार त्या ठिकाणी सोपवला गेला आहे। तर मग आता त्यांना जे बोगस लाभार्थी आहेत बोगस लाभार्थ्यांची संख्या सुद्धा कमी करायची आहे। त्याच अनुषंगानं आता त्यांनी बारीक बारीक आणि जाचक अटी त्या ठिकाणी पडताळणीसाठी सुरू केल्या। तर मग आता तुमचा अर्ज हा वारंवार रिजेक्ट होत आहे। आता हा अर्ज तुमचा वारंवार रिजेक्ट होऊ नये म्हणून तुम्हाला तुमचा जो महत्त्वाचा मुख्य तालुका आहे हा तालुका तुमच्या प्रोफाईलमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे। तर मग आता हा अपडेट कसा होईल तर त्यासाठी मित्रांनो एक ऑफलाईन पद्धतीचा अर्ज आहे जो अर्ज तुम्हाला तुमच्या बांधकाम ऑफिसमध्ये पेनाने लिहून बांधकाम पावती आणि आयडेंटिटी कार्ड आधार कार्ड त्या अर्जासोबत जोडून तुम्हाला तुमच्या कामगार कल्याणकारी ऑफिसमध्ये मित्रांनो द्यायचा आहे। तर मग आता हा फॉर्मेट तुम्हाला मिळेल कसा तर मित्रांनो कामगारांची वेळेवर मदत व्हावी यासाठी आपण एक महत्त्वाचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा सुरू केला आहे, महत्त्वाचं टेलिग्राम चॅनल सुद्धा सुरू केलं आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा सुरू केलं आहे। तर मग आता जे व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपवर आपण वारंवार नेहमीच नवनवीन अपडेट त्या ठिकाणी देत असतो। तर या अर्जाचं जे फॉर्मेट आहे हे फॉर्मेट सुद्धा आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो त्या ठिकाणी टाकणार आहोत। तर मग हा फॉर्मेट तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपला जो ही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊ शकता आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तो अर्जाचा फॉर्मेट मित्रांनो ग्रुपवर मिळून जाईल। तो फॉर्मेट तुम्ही प्रिंट आउट मारून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अर्ज भरून ची कागदपत्र त्या फॉर्मेटमध्ये दिलेली आहे ते कागदपत्र त्या अर्जासोबत जोडून तुम्हाला बांधकाम ऑफिसमध्ये द्यायचं आहे। बांधकाम ऑफिसमध्ये दिल्यानंतर मित्रांनो एक 15 दिवसानंतर तुमचा अर्ज त्या ठिकाणी अपडेट केला जाईल आणि अपडेट केल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये आता सेतू केंद्र वाटप करण्यात आले आहे। तर मग आता तुम्हाला तुमचा अर्ज रिन्युअल करायचा आहे तर अर्ज रिन्युअल करण्यासाठी बाहेरून साईल बंद करण्यात आल्यामुळं तुम्हाला तुमचा अर्ज हा सेतू केंद्रावरच जाऊनच त्या ठिकाणी रिन्युअल करायचा आहे। तुमचा तालुका त्या ठिकाणी बदल झाल्यावरच तुम्ही रिन्युअलचा अर्ज करायचा आहे आणि अर्ज करते वेळेस मित्रांनो तुम्ही
जो ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी आहे यांचाच 90 दिवसाच्या फॉर्मेटवर मित्रांनो सही शिक्का घ्यायचा आहे. बऱ्याच तालुक्यामध्ये होतं काय, गव्हर्नमेंट इंजिनियर असेल किंवा जो कॉन्ट्रॅक्टर आहे यांचा त्या ठिकाणी सही शिक्का मित्रांनो आता चालत नसल्यामुळे तुम्हाला ग्रामसेवक यांचाच सही शिक्का घ्यायचा आहे. आणि 90 दिवसाचा फॉर्म तुम्हाला देते वेळेस आयडेंटिटी कार्ड, तुमचं बांधकाम कामगार युनियनकडून जे आयडेंटिटी कार्ड मिळालेलं आहे हे आयडेंटिटी कार्ड सुद्धा तुम्हाला त्या 90 दिवसाच्या फॉर्मेट सोबत तुमच्या तालुका सेतू केंद्रावर द्यायचं आहे. त्या ठिकाणी तुमचा बायोमेट्रिक प्रोसेस, त्यानंतर तुमचा फोटो काढला जाईल. ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये मित्रांनो तुमचा अर्ज मंजूर केला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा तालुका जर बदल झाला असेल तर तुम्ही तुमचा मुख्य तालुका त्या ठिकाणी अशा प्रकारे चेंज सुद्धा करू शकता. आणि इथून समोर जे अर्ज तुम्हाला करायचे असेल त्या अर्जामध्ये तुम्हाला कुठलाच त्रास त्या ठिकाणी होणार नाही. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल, व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा असेल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक सुद्धा करायचा आहे. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगारांपर्यंत मित्रांनो सुद्धा शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनाही प्रत्येक योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल. तर मित्रांनो थांबतो, वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन वेळची. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.